च्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास कमीपणा काय? एका सक्षम शिक्षण मंत्र्यांची नेमणूक करावी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर एका मागोमाग एक पेपर फुटतायत, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, सरकारला काही पडलेलं नाही. वांगचुक यांची तब्येत दिवसेंदिवस खालावते. एखाद्या विषयावर सर्वपक्षीयांनी एकत्र यायला हवं. वांगचुक यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. अभिजित दिपके देशातील युवकांचा आवाज उठवत आहेत. राहुल गांधींनी आंदोलनस्थळी गेलं पाहिजे असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन तिकडे जर काय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर याच्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? जे विद्यार्थी जागून, आणि मी बघतोय की अनेक पालक सुद्धा अतिशय म्हणजे संतापलेले आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी लावून माझा मुलगा, माझी मुलगी शिकली पाहिजे, सुशिक्षित झाली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. मला शिकता नाही आलं पण माझा मुलगा किंवा मुलगी शिकली पाहिजे. त्या मुलाचं संपूर्ण शिक्षण आणि त्यांची आयुष्यभराची पुंजी ही एका याच्यात बर्बाद होते आणि कोणाला काही पडलेलं नाहीये. आज देखील सोनम वांगचुक यांची प्रकृती ही दिवसांगणिक खालावत चाललेली आहे. एखादा विषय जरूर असा असायला पाहिजे की त्याच्यावरती देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. मी अजूनही तिथे कोणी पक्षाचे झेंडे घेऊन जावे या मताचा नाहीये. कारण अभिजित दिपके हा युवक देशातल्या युवकांचा आवाज तिकडे उठवतोय. सोनम वांगचुक आहेत, अभिजित दिपके आहे आणि सगळे जे काही युवक आहेत हे कोणासाठी लढतायत? देशातल्या सर्व युवकांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनी सुद्धा जागं झालं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे, मला वाटलं तर मी सुद्धा जाईन. राहुल गांधींनी गेलं पाहिजे. देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी राम रक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.